नमस्कार, आपण पाहत आहात लोक तुफान न्यूज, सत्याचा आवाज, जनतेचा विश्वास. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे सक्षमीकरण. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला मिळाले स्वतंत्र पोलीस निरीक्षक पद. सोमनाथ शिंदे यांच्याकडे पदभार. जिल्ह्यात महिला व बालकांची होणारी तस्करी, बालमजुरी आणि अनैतिक व्यवसायांना आळा घालण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जाणारा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला आता अधिक बळकटी मिळाली आहे. शासनाच्या नव्या निर्णयानुसार जालना जिल्ह्याच्या या कक्षासाठी स्वतंत्र पोलीस निरीक्षक दर्जाचे पद मंजूर करण्यात आले असून जालना येथे सोमनाथ शिंदे यांच्याकडे सदरील पदभार सोपवण्यात आला आहे. शिंदे हे यापूर्वी वाशिम येथे कार्यरत होते. आता अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला स्वतंत्र पोलीस निरीक्षक पद मिळाल्याने या कक्षाच्या कारभाराला मोठी गती मिळणार आहे. अनेकदा या कक्षाला पूर्णवेळ वरिष्ठ अधिकारी उपलब्ध नसल्याने गुन्ह्याचा तपास आणि परराज्यात जाऊन करावी लागणारी कारवाई यात अडचणी येत होत्या. मात्र आता राज्यभरातील कक्षाचे सक्षमीकरण करताना जालन्यासाठीही पोलीस निरीक्षक हे पद नव्याने मंजूर करण्यात आले आहे. मानवी तस्करी आणि अनैतिक व्यवसायांची पाळेमुळे खणून काढण्यासाठी पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे हे नेतृत्व आल्यामुळे तपास अधिक गतीने आणि प्रभावीपणे होईल. तसेच इतर राज्ये व जिल्ह्यांच्या पोलिसांची समन्वय साधून मोठ्या टोळ्यांचा पर्दाफाश करणे आता अधिक सोपे होणार आहे. बालमजुरी, महिलांची तस्करी आणि अनैतिक कृत्याविरोधात कठोर कारवाईचे संकेत असून या निर्णयामुळे जालन्यातील गुन्हेगारी आणि अनैतिक मानवी वाहतुकीला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाला मोठे बळ मिळाले असून नागरिकांमधून या निर्णयाचे स्वागत केले जात आहे. लोक तुफान न्यूज, अशफाक पटेल.